ओके, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. पहा, आपण घनाकृती ठोकळ्यावर आधारित उदाहरणं अभ्यासत आहोत. पहिली 6 उदाहरणं आपण पूर्ण केलेली होती मागच्या पिरियडला. आज प्रश्न क्रमांक 7 पाहतोय. या प्रश्न क्रमांक 7 मध्ये घनाच्या तुम्हाला 4 अवस्था दिलेल्या आहेत आणि या घनांच्या आकृत्यावरून तुम्हाला एक हा अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येईल हे शोधायचं आहे. तत्पूर्वी आपण काय करूया, या ज्या घनाच्या 4 अवस्था आहेत याच्यामध्ये प्रत्येक घनाच्या 3 पृष्ठभागावरचं प्रत्येकी 3 अंक तुम्हाला दिलेले आहेत. कोणता अंक तुम्हाला जास्त वेळा दिसतोय अगोदर निरीक्षणानं पाहायचं. या 4 आकृतीमध्ये कोणता अंक जास्त वेळा दिसतोय सांगा बघू. 3 सर. इथं 3 आहे, इथं पण 3 आहे आणि इथं पण 3 आहे. मग आता 3 हा अंक ज्या पृष्ठभागावर लिहिलेला आहे त्याच्या लगतच्या पृष्ठभागावर कोणकोणता अंक असू शकतील. आता दिसतेच बघा, पहिल्या आकृतीमध्ये लगतच्या पृष्ठभागावर कोणता अंक दिसतोय? 5 आणि 4 दिसतोय. आणि इथं कुठला दिसतोय? 5 दिसतोय. म्हणजे 3 अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या लगतच्या पृष्ठभागावर 4 आणि 5 अंक असणार आहेत. म्हणजे हा विरुद्ध पृष्ठभागावर अंक असणार नाही. तिसऱ्या आकृतीत बघा, 3च्या लगतच्या पृष्ठभागावर कोणता अंक दिसतोय? 4. तो आपण अगोदर लिहिलेला आहे. त्यानंतर कुठला आहे? 6. तो एक लिहून घेतो लगतच्या पृष्ठभागावर. चौथ्या आकृतीत बघा, 3च्या लगतच्या पृष्ठभागावर कोणता अंक आहे? 5. आणि एक राहिला कोणता? 2. मग याच्यावरून तुम्ही काय सांगू शकता? 3 हा अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल सांगा बघू. उरला कुठला? 4, 5, 6, 2 झाल्यानंतर 1. हा, 1. समजलं का सर्वांना हे? हो सर. 3 हा अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल? तर 1 हा अंक असेल. याच्या उलट 1च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल? 3. म्हणजे याचं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 आलं. आता अधिक माहितीसाठी पुढचं पण आपण काढून घेऊया, म्हणजे कळण्यासाठी. अजून कोणता रिपीट झालेला अंक जास्त वेळा आलाय असं सांगा भाऊ. 6 आला. बरं, 6च्या लगतच्या पृष्ठभागावर कुठला अंक असणार बघा. दुसऱ्या आकृतीत 6 आहे, मग 6च्या जवळ 2 1 असेल. 2. पुन्हा 1 असेल. 1. तिसऱ्या आकृतीत 4 असेल. 4. आणि कुठला असेल? 3 असेल. 3. राहिला कुठला अंक म्हणून सांगा. 1 झाला, 2 झाला, 3 झाला, 4 झाला. म्हणजे राहिला कुठला? याचा अर्थ 6 हा अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल? 5. किंवा 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर कुठला अंक असेल? 6. पहिली जोडी 3 1 ची काढली, दुसरी जोडी 6 5 ची काढली, मग तिसरी जोडी कोणती राहिली रे? 4 आणि 2. 2 आणि 4. म्हणजे 2च्या विरुद्ध पृष्ठभागावर 4 हा अंक असेल. अशा प्रकारे घनाच्या विविध अवस्था दिला असता एखाद्या अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल हे आपण ओळखू शकतो. समजला का सर्वांना हा प्रश्न? हो सर. ओके. आठवा प्रश्न पहा. सोबतच्या आकृतीवरील रेषावर घडी घालून त्याचा ठोकळा बनवल्यास पुढीलपैकी कोणती 2 अक्षरे लगतच्या पृष्ठभागावर असतील?
2 आणि 4 पर्याय क्रमांक. 2 आणि 4 पर्याय क्रमांक. आता मागच्या तासाला आपण अशा एकूण 6 आकृत्या पाहिल्या होत्या. मग आता अगोदर मला असं सांगा, च्या लगतच्या पृष्ठभागावर कोणता अंक असणार नाही, किंवा च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल सांगा. च्या क्यू असेल ना. त्यानंतर आरचा आर पी चा पी असेल. टीचा यू टीचा यू. यू म्हणजे हे दोन अंक विरुद्ध पृष्ठभागावर असतील, म्हणजे हे दोन अंक लिहिलेले पृष्ठभाग लगतचे असणार नाहीत. मग आता कुठलं येणार नाही बघा ह्याच्यामध्ये, हे विरुद्ध पृष्ठभागावर असतील. 1 आणि काय 3 विचारलंय? येणार नाही. तर 1 आणि 3 येणार नाही. तर आहे ते विचारलंय. हा, इथं पहिलं उत्तर कोणी सांगितलं होतं? इथं एकच मिनिट, मला हे एरज करतो. आता बघा, यस आणि यू आणि 3 नंबरला काय आहे? पी आणि यस. आता आर आणि पी हे विरुद्ध पृष्ठभागावर असणार आहे, म्हणजे हे लगतच्या पृष्ठभागावर असणार नाहीत. आता इथं काय विचारलंय? पुढीलपैकी कोणती दोन अक्षरे लगतच्या पृष्ठभागावर असतील? आता लगतच्या पृष्ठभागावर आर आणि पी असणार आहे का रे? लगतच्या पृष्ठभागावर हे विरुद्ध पृष्ठभागावर आहेत ना आर आणि पी. आणि टी आणि यू बघा विरुद्ध पृष्ठभागावर आहेत, म्हणजे हे लगतच्या पृष्ठभागावर असणार नाही. ते काय विचारले? कोणती दोन अक्षरे लगतच्या पृष्ठभागावर असतील? मग यस आणि यू असू शकतील आणि पी आणि यस असू शकतील, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक किती? 3. प्रश्न त्यासाठी काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. पहा, प्रश्न क्रमांक 9 बघा. घनाच्या या ठिकाणी तुम्हाला 4 वेगवेगळ्या प्रकारच्या अवस्था दिलेल्या आहेत आणि हा घन उलगडला असता पुढीलपैकी कोणती आकृती दिसेल? आता हे पर्याय बघू नका, अगोदर मगाशी सांगितल्याप्रमाणे 4 घनाच्या अवस्था पहा. कोणता अंक जास्त वेळा रिपीट झालाय पहा? 5. मग 5च्या लगतच्या पृष्ठभागावर कोणता अंक असेल बघा. पण इथं 5 आहे, लगतच्या पृष्ठभागावर 2 आणि 3 असू शकेल. 2 आणि 3. दुसऱ्या आकृतीत जर निरीक्षण केलं तर 1 आणि 2 असेल. त्याला 2 आणि 6. पुन्हा इथं बघा 1 आणि 4 आणि 1. 4. आता इथं 3 आणि 4 अगोदर लिहिलं आहे, म्हणजे 5 हा अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागाला कुठला असेल? 6. ही एक आपण जोडी काढली. आता दुसरी जोडी काढू. अजून रिपीट कोणता झालाय अंक सांगा? 2. 1. 2. हा, आता 2 बघा. 2 ला आहे 2. तर 1 च्या विरुद्ध 3. अजून 3 आकृतीमध्ये कोणता आहे सांगा? 3 आकृतीमध्ये 2. 3 बघा किती वेळा आहे? 3 पण 2दा दिसते. 4 पण 2दा दिसते. 5 6चा प्रश्न मिळताय 1 ते 4 पर्यंत. बरं, आपण 2 घेऊन बघूया. सर पर्याय क्रमांक 3. हा, चेक करूया. थांबा. 2च्या लगतच्या पृष्ठभागावर कुठला राहणार मग? 3 आणि 5. 3 आणि 5. आता इथं 2 आहे, तिच्या लगतच्या पृष्ठभागावर कुठला आहे? 1 आणि 5. मग आता राहिला कुठला अंक बघा? 1 झाला, 3 झाला, 5 झाला, राहिला कुठला मग? 4 राहिला. म्हणजे 2 हा अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर 4 असेल. आणि तिसरी जोडी कुठली राहिली मग? 1 आणि 1. 1 आणि 3. 2 4 झाले. 1 आणि 3. 1 आणि 3. अगदी बरोबर. मग आता ह्या पर्यायामध्ये दिले का नाही, त्याच्यावरून आपण शोधूया. आता सर पर्याय
तीन बरं, आता सर पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3 मध्ये सांगा 4च्या विरुद्ध पृष्ठभागावर कुठला येणार? दोन. त्यानंतर 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर 6. 6 आणि 1च्या विरुद्ध पृष्ठभागावर 3. तीन मग बघा, पहिलं 4 2 बरोबर आहे. इथं आपलं 4 2 आलंय, इथे 4 2 आलंय, इथं 5 6, इथं 5 6, इथं 1 3, इथं 1 3. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे. हा, प्रश्न क्रमांक, सर्वांनी म्यूट मारे, कोणाच तरी आवाज म्यूट आहे त्यामुळे खरखर आवाज येतोय. सर्वांनी म्यूट व्हा थोडा वेळ. सोबतच्या आकृतीवरून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडा. प्रत्येक बाजूची लांबी 5 सेमी असणारा एक घन घेऊन, म्हणजे हा जो घनाकृती कडा आहे याची लांबी 5 सेमी आहे, रुंदी सुद्धा 5 सेमी आहे आणि उंची सुद्धा 5 सेमी आहे. त्याच्या सर्व पृष्ठभागांना निळा रंग दिला. मला सांगा, या घनाकृती ठोकळ्याला पृष्ठभाग किती? 6. आणि या 6ची 6 पृष्ठभागांना एकच निळा असा रंग दिलेला आहे. हा घन कापून प्रत्येक बाजू 1 सेमी असलेले लहान घन तयार केले. आता मला सर्वप्रथम सांगा, असं किती 1 सेमी बाजू असणारे घनाकृती ठोकळ तयार होतील? 125. अगदी बरोबर. यांचा घनसूत्र वापरायचं. घनाची बाजू 5 आहे तर 5चा घन 5 5 25 आणि 25 5 125. आता 125 लहान घनाकृती ठोकळ्यापैकी प्रश्न 10 वाचूया. 3 पृष्ठभाग रंगले आहेत असे किती लहान घन आहेत? 3 पृष्ठभाग रंगले आहेत. 8 सर. 8 मागच्या तासाला सुद्धा सांगितलं होतं. 3 पृष्ठभाग रंगीत असणारं ठोकळ म्हणजे 8 कोपऱ्यावरचं 8 ठोकळ. म्हणजे हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि याच्या विरुद्ध मागच्या बाजूचं 2. असं एकूण जे 8 कोपरा आहेत, 8 कोपऱ्यावरचा 8 ठोकळा असं असणार आहेत की ज्याचं 3 पृष्ठभाग काय असतील? रंगीत असतील. म्हणजे 8 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. पर्याय क्रमांक 2. ओके. प्रश्न 11. फक्त 2च पृष्ठभागांना रंग लागला आहे असे किती लहान ठोकळे आहेत? 2 पृष्ठभागांना 36. कोण सांगेल याचं स्पष्टीकरण? सर मी सांगू? नम्रता दळवी. 24. हा, नम्रता सांगा. सर तुम्ही सांगितलेलं एक सूत्र दिलं होतं, त्या सूत्रानुसार 12 कंसात n वजा 2 त्यानं. 12 कंसात n वजा 2. आता इथे n ची किंमत किती आहे? 5. मग 12 कंसात 5 वजा 2 किती? 3. आणि 12 त्रिक 36. अगदी बरोबर. आणि एखाद्याचं जर सूत्रच पाठ नसेल तर आपण निरीक्षणावरून सुद्धा 2 पृष्ठभाग रंगीत असणारे आपण लहान लहान ठोकळे काढू शकतो. कोण सांगेल त्या पद्धतीनं? आता एकूण कडा किती आहेत रे? घनाला कडा किती? 12. बरोबर, 12. आता प्रत्येक कडेवरचं किती ठोकळे येणार येतं बघा? 1. 3. हा, बरोबर. 1 2 आणि 3. म्हणजे प्रत्येक कडेवरचं 3 ठोकळं की ज्याचं 2 पृष्ठभाग रंगीत असतील. म्हणजे 12 कडेवरचं 12 तरी किती येणार मग एकूण? 36. म्हणजे पर्याय क्रमांक. जर सूत्र पाठ नसेल तर या पद्धतीनं तुम्ही 2 पृष्ठभाग रंगीत असणारं ठोकळं काढू शकता. आता आकृती हेच ठेवतो. 11वी तीच आकृती ठेवतो. 12वा प्रश्न वाचा काय आहे? फक्त एकच पृष्ठभाग रंगीत आहे असे ठोकळे किती? फक्त एक पृष्ठभाग रंगवलेला आहे असे ठोकळे किती? सांगा. 54 सर. आता मोजूया.
एकूण मला सांगा पृष्ठभाग किती रे या ठोकळ्याला? पृष्ठभाग 5 सहा पृष्ठभाग आहेत. 6 6. पृष्ठभाग. मग आता बघा एका पृष्ठभागाचा 1 9 भाग. 2 3 9 आहे. 9 4 येते. 5 6 7 8 आणि 9 एका पृष्ठभागावरच हे 9 ठोकळं असं 6 पृष्ठभाग म्हणजे 6 9 किती येणार? 54. 54 म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर का? हो आणि सर. हे जर सूत्राच्या साह्याने काढायचं हो, सर. म्हटलं तर सूत्र कोण सांगते? कोणी सूत्र पाठ केले त्यांनी सूत्र सांगा. एक पृष्ठभाग हा सांग 6 कंसात n-2 कंसाचा वर्ग. बरोबर. आता इथं घनाची जी बाजू आहे ती 5 सेमी आहे. मग यांची किंमत जर 5 टाकली तर 5 वजा 2 3 आणि 3 चा वर्ग किती रे? 9 आणि 6 9 54 म्हणजे एक पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती आहेत? 54. सूत्राचा वापर करा किंवा निरीक्षणावरून सुद्धा आपण याचं उत्तर काढू शकतो. ओके. आणि शेवटचा प्रश्न आहे 13वा. एकाही पृष्ठभागाला रंग लागलेला नाही असे किती लहान घन आहेत? 27. 27. कोण सांगेल याचं स्पष्टीकरण? स्वप्नाली काय आडनाव तुझं? देशमुख. स्वप्नाली नावाचं नाहीच कोण. बरं नाव सांगा बरं. सर नम्रता दळवी. मी भक्ती संतोष नम्रता. बरं थांब भक्ती सांगेल. नम्रता थांब भक्ती सांग. सर तुम्ही मागच्या तासाला सूत्र दिलतं एकही पृष्ठभाग रंगीत नसणारे ठोकळे बरोबर n-2 कंसाचा वर्ग. घन घन मग 5 वजा 2 3 3 आणि 3 चा घन 27. बघा भक्तीनं सूत्राच्या साहाय्यानं एकही पृष्ठभाग रंगीत नाही असे ठोकळे काढलेले आहेत. निरीक्षणावरून जर काढायचं म्हटलं की नाही बघा आता इथं मी नंबरिंग करतो 1 2 3 4 5 6 7 8 9 पण हे पहिल्या लेअरचं नाही बरं का. पहिल्या लेअरचं शेवटच्या लेअरचा एकही ठोकळा असा येणार नाही की ज्याचा एकही पृष्ठभाग रंगीत नाही. मग आता ही दुसरी लेअर आहे का नाही ह्याच्यामधलं 9 ठोकळं मधलं असणार आहे. तिसऱ्या लेअर मधलं 9 ठोकळं आणि चौथ्या लेअर मधून वरून 9 म्हणजे 9 त्रिक किती येणार? 27. असं निरीक्षण सुद्धा तुम्ही रंगहीन ठोकळ्यांची संख्या काढू शकता. सर्वांना हे सर्व 5 प्रश्न समजलं? हो सर. हो, सर. ओके. आता हा प्रश्न पहा. लांबी रुंदी उंची प्रत्येकी 4 इंच असू द्या सेमीच्या जागेवर इंच दिलेला आहे काय फरक पडत नाही. अशा घनाच्या 2 विरुद्ध पृष्ठभागांना आता बघा रंग वेगळा आहे. मगाच्या आकृतीमध्ये 6 पृष्ठभागांना एकच रंग होता त्यामुळे सूत्राच्या साहाय्याने आपण ते उत्तर काढतो. पण इथं मात्र आपल्याला ते सूत्र वापरता येणार नाही. इथं निरीक्षणावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. 2 विरुद्ध पृष्ठभागांना लाल रंग आहे पहा. म्हणजे हा लाल असेल तर त्याच्या विरुद्ध पृष्ठभागाला लाल. तो पृष्ठभाग आपल्याला त्या आकृतीत दिसतोय का? नाही. इथं आर लिहितो. आर म्हणजे लाल रंग. याला रेड रंग दिलेला आहे. दुसऱ्या 2 विरुद्ध पृष्ठभागांना पिवळा. पिवळा म्हणजे इथं येलो दिलाय आणि वरच्या पृष्ठभागाला येलो असेल तर त्याच्या खालचा तळाचा जो पृष्ठभाग आहे त्याला पण येलो असेल. आणि उरलेल्या 2 पृष्ठभागांना निळा. निळा म्हणजे इथं ब्ल्यू रंग दिलाय बघा ब्ल्यू. बघा 2 विरुद्ध पृष्ठभागांना रेड, 2 विरुद्ध पृष्ठभागांना येलो आणि 2 विरुद्ध पृष्ठभागांना ब्ल्यू रंग दिलेला आहे.
या घनाचे एक इंच मापाचे लहान लहान घन कापले. या माहितीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आता प्रश्न 14वा आहे. लाल, पिवळा व निळा हे तिन्ही रंग आहेत असे ठोकळे किती? 8. लाल, 8 सर. हा. 8 आता हे उत्तर तुम्ही कसं काढलं आहे सांगा. सर. कोपरे. हा, कोपरे. काटकोपऱ्याची म्हणजे वाट. कोपरे आहे. आता हा जर कोपरा घेतला का ना तुम्ही, हा, तर बघा या कोपऱ्यावरचा जो घनाकृती ठोकळा आहे, इकडं लाल रंग दिसतोय, वर पिवळा दिसतोय आणि इकडच्या बाजूला ब्ल्यू. म्हणजे या ठोकळ्याच्या 3 पृष्ठभागांना 3 वेगवेगळ्या प्रकारचे रंग आहेत. म्हणजे 8 कोपऱ्यावरचा 8 ठोकळा असा असणार आहेत की त्याच्या 3 पृष्ठभागांना 3 वेगळ्या प्रकारचे रंग आहेत. पर्याय क्रमांक किती? 1. ओके. अजून प्रश्न 15वा. फक्त लाल आणि पिवळा हे 2च रंग लावलेले आहेत असे ठोकळे किती? 8. 8 एकच मिनिट, दुसरी आकृती मी हे शेअर करतो मोठी थोडी, म्हणजे आपल्याला स्पष्टीकरण देणं सोपं जाईल. ओके. आता इथं सांगितलं मी रेड, सर येलो आणि इथं कुठला सांगितलं? ब्ल्यू. ब्ल्यू. आता प्रश्न काय आहे पहा, फक्त लाल आणि पिवळा. आता इथं बघा ह्याला कसं असणार आहे रे? रेड असणार आहे आणि वर कसं असणार आहे? पिवळा. आता हा ठोकळा बघा, इथं रेड आणि इथं येलो. येलो. दोनच झाले गेले. दुसरे तर बॅक साइडला. खाली पण इथं येणार ना? खाली इथं पण बघा, आणि पलीकडे. खालच्या साइडला बॅक साइड. खाली येलो असणार. आणि इथं पण, इथं रेड असलं की खाली कुठला असणार? येलो. पुढच्या साइडला हा, जसं ह्या साईडला 4 अपोजिट आहे साइडला. तसं त्याच्या ऑपोजिट साईडला सुद्धा 4 असणार आहे ठोकळं. म्हणजे 4 अधिक 4 किती? 8. 8 म्हणजे पर्याय किती? 2 येते. 2 रेड, येलो, ब्ल्यू. ओके. नेक्स्ट 16वा प्रश्न. फक्त निळा रंग लागलेला आहे असे ठोकळे किती? फक्त निळा रंग. 8 सर. 8 हा. आता याला खुणा करूया म्हणजे लक्ष येईल तुमच्या. बघा. ब्ल्यू रंगाचा इकडचा बाजू बघा. हो का, हा मधला 1 नंबर का हिरव्या पेनाने दाखवतोय. हा 2, हा 3, 4. बरोबर ना मधलं 4? हो सर. आणि याच्या विरुद्ध पृष्ठभाग आहेत की नाही, याच्या विरुद्ध पृष्ठभागावरच 4 असणार. असं 4 अधिक 4 किती येणार? 8 म्हणजे 16व्याचं पर्याय क्रमांक 2 उत्तर येते पहा. ओके. आता शेवटचा प्रश्न. एकही रंग लागलेला नाही असे ठोकळे. आता त्याचं सूत्र वापरलं तरी चालेल. सर, कंसाचा घन. 1, 2, 3 आणि 4. पण पहिली लेअर येणार नाही ह्याच्यामध्ये आणि शेवटची लेअर येणार नाही. मग दुसऱ्या लेअर मधील मधलं 4 ठोकळं आणि तिसऱ्या लेअर मधील मधलं 4 ठोकळं. म्हणजे 4 अधिक 4 किती येणार? 8. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती? 1. सुरुवातीला जर काही जणांना कळत नसेल तर तुम्हाला यात्रेमध्ये ते क्यूब मिळतो नाही, क्यूब, तो घ्यायचा आणि त्या क्यूब वरून आपल्याला पटकन याचं उत्तर समजेल. तुमच्या कोणाच्या घरी आहे का क्यूब अशा प्रकारचा? हो सर. मग तो क्यूब वापरा. आता हा प्रश्न बघा 18 ते 22 साठी. लांबी, रुंदी व उंची प्रत्येकी 3 एकक असलेल्या घनाच्या 2 लगतच्या, आता इथं बघा रंग बघा,
दोन लगतच्या पृष्ठभागात हिरवा रंग आहे बघा, दोन लगतच्या पृष्ठभागावर लाल रंग आहे आणि उरलेल्या दोन लगतच्या पृष्ठभागावर जांभळा रंग आहे. या घनाचे एक घन एकक मापाचे लहान घन कापले तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. तीन पृष्ठभागांना तीन वेगळे रंग लावलेले आहेत असे किती लहान ठोकळे आहेत? 8. हा, ह्याचं उत्तर कसं असणार आहे? थांबा एक मिनिट. प्रश्न कसा आहे? तीन पृष्ठभागांना तीन वेगवेगळे रंग रे लगच. थांबा मला मोठ्या आकृती काढू द्या. तुमच्याकडे आहे हा, हीच आकृती आहे ना रे? हो सर. हो सर. ओके, हो सर. आता लक्ष द्या. लगतच्या पृष्ठभागावर हिरवा रंग म्हणजे हिथं जर ग्रीन असेल का नाही तर हिथं पण ग्रीनच आहे. दोन लगतच्या पृष्ठभागावर हिरवा रंग. आता बाकीचं नाव मी देतच नाही, सुरुवातीला एकावरनं बघूया. लाल, पिवळा व निळा. नाही, कुठला प्रश्न होता? 18वा. तीन पृष्ठभागांना तीन वेगवेगळे रंग. आता मला सांगा, हा ठोकळा येईल का रे इथं? नाही येणार सर. इथं ग्रीन आहे आणि इथं पण ग्रीन आहे ना. तीन पृष्ठभागांना तीन वेगळे रंग पाहिजे, तर दोन पृष्ठभागांना सेम कलर येतोय पा. मग 1 वाजा झालाच. आता खाली बघा, इथं ग्रीन असेल सर 2 वजा इथं पण. हा, उत्तर 6 येईल. हा, उत्तर किती येईल? 6. कसं काय? सर 4 येईल ना. मी सांगतोय काय का, आता हिथं आपण जवळजवळ ग्रीन ग्रीन कलर घेतलं का, म्हणजे ह्या दोन कोपऱ्यावरच दोन ठोकळा असं आलं की ज्याचं तीन पृष्ठभाग रंगीत नाहीत, वेगळे रंग नाहीत. मग आता ग्रीनच्या बाबतीत 2 आलं, त्यानंतर रेडला पण 2 येणार सर आणि 2 व्हायलेटला पण 2. म्हणजे ते 6 ठोकळा वजा होणार ना 8 मधून. म्हणजे किती उरणार? 2च उरणार. 2. मग 2चा पर्याय किती आहे? 3 आहे ना. 3. बघा, हे थोडं ह्याच्यावर विचार करा, वेळ आता इथे घालवत नाही मी जास्त. आता प्रश्न 19 पहा. दोन पृष्ठभागावर हिरवा रंग असे ठोकळे किती? दोन पृष्ठभागावर हिरवा रंग, समजा इथं ग्रीन आहे, इथं ग्रीन आहे. 3. 3. हा, 3. 3. 3. म्हणजे इथं ग्रीन आहे, इथं ग्रीन आहे, इथं ग्रीन, इथं ग्रीन, इथं ग्रीन, इथं ग्रीन. आता मग समजा वर व्हायलेट आला. आता हा जो कोपऱ्यावरचा ठोकळा आहे का नाही, याच्यात 3 पृष्ठभाग आहेत, पैकी 2 पृष्ठभागाला ग्रीन आहे आणि एका पृष्ठभागाला कुठला आहे? जांभळा आहे, व्हायलेट आहे. किती झाले? 2 पृष्ठभागावर. फक्त असा शब्द नाही ना, फक्त शब्द असता तर ती वेगळा आला असता. 2 पृष्ठभाग, कमीत कमी 2 पृष्ठभाग हिरवा रंग, मग असं 3 येत आहे. 3 सर. हो सर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 येणार. ओके. 20वा प्रश्न. 2 पृष्ठभागावर जांभळा व एका पृष्ठभागावर हिरवा असे किती घन आहेत? आता 3 पृष्ठभाग रंगीत असणारा ठोकळा 8 आहेत, बरोबर आहे का? आता 2 पृष्ठभागावर जांभळा, समजा इथं जांभळा आहे, व्हायलेट आहे, इथं जांभळा आहे, इथं व्हायलेट आला, इथं व्हायलेट आला, समजा वरचा ग्रीन आहे, इथं ग्रीन घेतला. मग ह्या कोपऱ्यावरचा हा 2ला व्हायलेट आहे आणि एकाला कसं आहे? ग्रीन आहे. ग्रीन. तसंच खालच्या कोपऱ्यावर पण येणार ना? सर 4. खालच्या नंबर सर खालच्या कोपऱ्यावर नाही येणार, कारण की तिथं नाही येणार. 2 व्हायलेट असणार, पण तिसरा हा ग्रीन नसणार आहे. बरोबर आहे, कारण लगतच्या पृष्ठावर ग्रीन सांगितलं, विरुद्ध पृष्ठभागावर ग्रीन नाही सांगितलं. त्यामुळे हा एकच ठोकळा असा येणार आहे की ज्याच्या 2 पृष्ठभागावर व्हायलेट आणि एका पृष्ठभागावर ग्रीन. बरोबर आहे. 1 म्हणजे पर्याय क्रमांक 20ला किती? 3.
3 3 बरोबर. आता 21 पहा, फक्त 2 पृष्ठभाग रंगलेले असून त्यांना हिरवा व लाल हे रंग दिलेले आहेत. 2 पृष्ठभाग रंगीत असणारा ठोकळा अगोदर काढायचा. आता 2 पृष्ठभाग रंगीत असणारा ठोकळा म्हणजे प्रत्येक कोपऱ्यावरचा मधला एक ना, मधला कडेवरचा सर कडेवरचा म्हणजे हा एक. अशा कडा किती एकूण 12. 12 आता 2 पृष्ठभाग रंगीत हिरवा आणि ग्रीन. थांबत आहे इथं समजा मी ग्रीन घेतला, हिरवा, मग तिथं वर पण ग्रीन घेतला, तिथं रेड घेतला आणि रेडच्या खालचा आपण रेड घेतला समजा. आता मला सांगा हा ठोकळा कसा येणार आहे? ग्रीन आणि ग्रीन रेड. आणि ग्रीन आणि रेड. रेड हा, मग हा एक झाला. अजून एखादा येईल का? तर मधला हो सर. वरचाच एकच वरच्या साईडचा मधला राईट वरचा. साईडचा वरचा येईल. तर वरचा ग्रीनचा हो, सर. वरचा एक. अजून एखादा येईल का? अजून ग्रीनच्या पलीकडे नाही सर येणार नाही, पलीकडे. कोणताच नाही. सर हा? एक येऊ पलीकडचा एक. शकतो अजून. सर अजून एक बाहेरचा. म्हणजे याचं उत्तर 3, पर्याय क्रमांक 3 येते. सर पण खालच्या साईडला पण लाल रंग असल्यामुळं ह्या साईडला पण येणार की ग्रीन आणि रेड. हा. आता 22 पहा, एकही रंग न लागलेले घन किती आहेत? एकही रंग, आता हे लक्षात येते तुमच्या, हा मधला एक. पण पहिल्या लेअर मध्ये नसणार आहे, तिसऱ्या लेअर मध्ये नसणार आहे, फक्त मधल्या लेअर मध्ये मधला एक असणार आहे फक्त. म्हणजे पर्याय क्रमांक 1 येते. 22. समजलं का? हो सर. हो. हो बघा, सर. आता काही विद्यार्थ्यांना सवय नाही, पुन्हा ते रिव्हिजन केल्यानंतर लक्षात येईल. कारण घनाकृती ठोकळ्याचा जो विद्यार्थी पहिल्यांदाच अभ्यास करतोय का नाही, त्याला हे लगेच समजत नाही. लक्षात ठेवा. बर, ओके. आता प्रश्न क्रमांक किती? 22 पूर्ण झाले ना? 23. 23. सोबतच्या आकृतीत एकूण किती घन ठोकळे आहेत? मोठ्या आकृती काढतो, घन ठोकळे काढायचे. हीच एक आकृती मला सांगा एकदा चेक करून. हो सर. आता लहान घन ठोकळे मोजायचे. 17 17 17. तर 19. 17. तर 19. तर 19. 23. 19 17 सर. 19. बघा थोडं 19. व्यवस्थित बघा. 19. 19. सर 17 एकोणवीस. सर 19 19. 19. 19. 19. 19. सर 13 19. आता पहिल्यांदा आपण काय करूया, क्रमांक देऊया रे. 1 घन क्रमांक 1, घन क्रमांक 2, घन क्रमांक 3, घन क्रमांक 4, घन क्रमांक 5, घन क्रमांक 6, हा 7, इथं दडलेला 8, इथं 9, इथं 10 घेतला, 11, हा घेतला 12, त्यानंतर इथं दडलेला आहे तो 13 घेतो, 13च्या खाली इथे एक आहे तो 14 घेतो, आता हा आहे तो 15 घेतो, 15च्या सर खालीचा आणि 12च्या खाली 2 आहेत अजून सर 15 आणि 14च्या खाली पण 12च्या खाली अजून 2 दोन होते. आहेत. 12 आणि 14च्या खाली एक 11 आणि आहे. 12च्या इथे 11 16 12 घेतो. आता इथं क्रमांक दिसते का नाही, त्यानुसार आपल्याला 16 दिसते. बघा किती दिसते? 16. पण 12 क्रमांक लिहिलाय का नाही हा घन 12, त्याच्या खाली किती असणार आहे 12च्या तरी? खाली पण आहे. 2 12च्या खाली 2 असणार आहे. हो सर आणि इथं जे 14 लिहिलंय का नाही,
त्याच्या खाली 14च्या खाली पण 1 आहे. 14च्या खाली 1 म्हणजे मूळचं 16 अधिक 2 18 18 अधिक 1 किती येणार 19 म्हणजे पर्याय क्रमांक किती येते 3. 3. आता हे पहा सोबतच्या आकृतीत बी व सी स्तंभातील एकूण ठोकळे ए व डी स्तंभातील एकूण ठोकळे यातील फरक. आता काय करूया आपण मी क्रमांक देतो बरं का ए बी सी डी ई एफ आणि जी. प्रत्येक स्तंभामध्ये किती किती लहान लहान घनाकृती ठोकळे आहेत मला सांगा. ए स्तंभामध्ये किती आहेत सांगा बघू. 2. बरोबर आहे. ए स्तंभामध्ये किती आहेत 2. 2. आता दिसत नाही 2 पण इथं जी स्तंभ बघितलं नाही तर बघा 2 दिसत आहेत. तसंच ए स्तंभामध्ये सुद्धा 2 आहेत म्हणजे ए आणि जी स्तंभात 2 आहेत. आता बी स्तंभात बघा खाली आणि वर 2 आणि असे 2 हे दोन्ही 4. म्हणजे बी आणि एफ मध्ये 4 असणार आहे. आता सी मध्ये बघा उभ्या 3 आणि अशा 2 म्हणजे 3 दोन्ही 6. किती असणार आहे 6. 6. सी मध्ये 6 आणि ई स्तंभात 6 असणार आणि डी मध्ये 4 आहेत आणि 4 दोन्ही 8. आता बी आणि सी स्तंभातील ठोकळे मोजूया. बी आणि सी ची बेरीज करा. बी 4 सी 10 येणार 10. आणि त्यानंतर कुणाची बेरीज करावी लागेल आपल्याला ए आणि डी स्तंभातील एकूण घनाची. 10. ए ची 2 आणि डी ची 8 10. 10. यांच्यातला फरक करा 0 0. म्हणजे पर्याय क्रमांक 4. सर सी आणि ई मध्ये 6 कसे ठोकळे आले? बघ ना सी मध्ये उभं किती आहे ठोकळं 3 आणि त्याच्या माग लाईन बघ ना 2 आहेत अशा लाईन म्हणजे पहिल्या उभ्यातलं 3 आणि त्याच्या मागचं दिसत नाही ते 3 असं 3 अधिक 3 6 आहेत. तसंच ई मध्ये उभे 3 आणि त्याच्या माग 3 आहेत म्हणजे 3 दोन्ही 6. असं काय काय दिसत नाहीत आपण निरीक्षणावरून ते आयडेंटिफाय करायचंय. समजलं का? ओके. प्रश्न क्रमांक 25. आता इथं घनाच्या तुम्हाला 4 अवस्था दिल्या आहेत. मग अशी ह्या टाईपचं झालंय फक्त मग अशी अंक होतं इथं वेगळ्या प्रकारचे चिन्ह आहे. वर एका घनाच्या 4 वेगळ्या प्रकारच्या स्थिती दर्शवल्या आहेत. यावरून विरुद्ध पृष्ठभागावर असलेल्या चिन्हाची जोडी. सोपं आहे. अगोदर मी काय करतो फुली काढतो. आता फुलीच्या लगतच्या पृष्ठभागावर कुठलं चिन्ह येईल बघा. इथं फुले आहे का नाही तर इथं काय म्हणायचं स्टार वजा गोल. स्टार नंतर काय येऊ शकते आडवी रेषेचा वजा चिन्ह. आता पुढची फुले येत आहे बघा त्याच्या लगतच्या पृष्ठावर कुठले येत आहे गोल. आणि आडवी रेषा अगोदर झालेली. हे 3 येत आहेत ना. हो सर. एक आहे की मग जास्त अगोदर असं करूया जास्त कुठलं आलंय इरेज करू दे मला पहिलं. आपण अगोदर आडवी रेषा घेऊया त्याच्या लगतच्या पृष्ठावर बघूया. हे एक आले कुठलं फुले एक आले स्टार स्टार एक आले गुणिले चिन्ह त्रिकोण वर्तुळ एक आलेला आहे आणि फुली अगोदर घेतली त्रिकोण एक आलेला आहे. यावर गेले
आता राहिलं कुठलं रे मला सांगा. गुण याच्या विरुद्ध गुणिले पृष्ठभाग कुठले आहेत? गुणिलेचे चिन्ह गुणिले गुणिलेचे चिन्ह म्हणजे वजा चिन्हाच्या विरुद्ध पृष्ठभागावर गुणिले चिन्ह असणारा पृष्ठभाग असेल. अजून काढूया आपण शोधून. आता मग स्टारचं कुठलं असेल रे स्टारच्या विरुद्ध पृष्ठभागावर? स्टार नाही, खुली खुली. आता वजा आणि गुणिलेची जोडी झाली. वजा गुणिलेची जोडी झाली. मग वरच्यातलं गुणिले चिन्ह सोडून कुठलं राहिलं? त्रिकोण ना. त्रिकोण ही एक जोडी त्रिकोण झाली. तिसरी कुठली राहिली मग आता? स्टार आणि गोल. स्टार आणि दोन बरोबर आहे. आता वर विचारलेलं आहे विरुद्ध पृष्ठभागावर असलेल्या चिन्हांची जोडी. दोन पर्याय निवडायचे होता. वजा आणि गुणिलेची आहे का जोडी? एक एक आहे. आणि तीन. एक त्यानंतर खुली आणि त्रिकोण का? हो सर पर्याय क्रमांक 3 बरोबर. 25 ला एक आणि तीन येते. आता 26 बघा. सोबतच्या दर्शवलेल्या आकृतीत एकूण किती पृष्ठभाग आहेत? मोठ्या आकृती थोडी घेतो. 26 साठी दुसरी डायग्राम मोठी थोडी विस्तारित. हीच एक आकृती पहा मला एकदा सांगा. हो सर तीच. हा सोबतच्या आकृतीत एकूण किती पृष्ठभाग आहेत? 20 सर 18 सर. हम्म? 20 सर. 20 सर 20 20 बघा हा सगळ्यात मोठा पहिला पृष्ठभाग ना डाव्या साईडचा हा. त्यानंतर सांगा हा त्याच्या दुसरा. मागचा. सर त्याच्या मागचा साईडचा. 4 5 पाचवा 6. त्याच्या खालचा सहा. आता इथं तर कडा मोजल्या ना तर येतं. 7. उभी कडा 8. आडवी कडा 9. उभी कडा 10. पुन्हा वरची आडवी कडा 11. पुन्हा इकडची कडा 12 घेतली. पुन्हा ही कडा घेतली 13. ही 14. ही उभी 15. पुन्हा ही 16 घेतली. पुन्हा ही घेतली 17. पुन्हा ही घेतली 18. 19 आणि त्याच्या मागची आणि राहिली सर एकदम. सर एकच्या अपोजिट साईडची. ती 20वी असणार आहे का नाही? म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती आहेत? 20 पृष्ठभाग किती कडा. आहेत? 20. कडा नाही पृष्ठभाग. मग 20 पृष्ठभाग पर्याय क्रमांक किती राहतोय? पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. अशा अजून 1-2-4 आकृत्या आहेत. मला सकाळची शाळा आहे बरोबर 6:45 वाजलेत. पण महत्वाची एक तुम्हाला सूचना की गेल्या वर्षीच्या मुलांनी इतकं छान फीडबॅक द्यायचं. मी सूचना एखादी दिली की पटकन त्याचा अंमलबजावणी करायची. मी 2 दिवस झालं तुम्हाला म्हणतोय आपण जे तास घेतोय जवळजवळ 7-8 महिने झालं. एक आपल्याला 2 मिनिटं 5 मिनिटं 4 मिनिटं अभिप्राय द्यायचा आहे. तुम्हाला सकाळच्या तासाचे आपण जे गेस्ट लेक्चर आपण घेतोय याचा काय फायदा होईल परीक्षेमध्ये किंवा मी जेवढं तुमच्यासाठी कष्ट घेतोय विना वेतन कुठल्याही प्रकारची फी न आकारता आम्हाला फक्त काय थोडा फीडबॅक लागतो. मला वाटतं मुसवडच्या 2 मुलांनी फक्त व्हिडिओ पाठवला 2-2 मिनिटाचा. आपल्या ग्रुपमध्ये आता 58 विद्यार्थी जॉईन आहेत. आजच्या आज तुम्हाला दिवसात कधी वेळ उपलब्ध होईल तेव्हा एक 2 किंवा 3 मिनिटं किंवा एखाद्याला जास्त मला बोलू वाटलं तर 5 मिनिटाचा जरी व्हिडिओ तयार केला. काय करायचं आपल्या घरात बहीण भाऊ आई वडील कोणी असतं त्यांना व्हिडिओ धरायला लावायचा स्थिर आणि तुम्ही छानपैकी तयारी करायची आणि
त्या व्हिडिओ एक काय तुम्ही 2-3 मिनिटाचा व्हिडिओ बनवला, त्याचा एक व्हिडिओ तयार करून मला सेंड करायचा माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरवर, ग्रुपवर पाठवू टाका, माझ्या वैयक्तिक पाठवा. मग मी त्याचा एक अल्बम तयार करणार आहे, जेणेकरून मला भविष्यामध्ये तुमचा हा व्हिडिओ अजून काम करण्यासाठी प्रेरणा देईल. त्यामुळे सर प्रत्येकाने म्हणजे कंपल्सरी. हा, तुम्हाला काय वाटतंय आपण जे गेस्ट लेक्चर घेतोय सकाळचं, याच्याविषयी तुमचा अभिप्राय थोडक्यात. मी कधीपासून तासाला जॉईन झाली, या 5-6 महिन्यामध्ये मी काय काय अध्यापन केलं, कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न सोडवला, अजून आपल्याला प्रश्नपत्रिका घ्यायच्या एनएमएच्या, अजून स्कॉलरशिपच्या प्रश्नपत्रिका घ्यायच्या आहेत. आपली एनएमएची तारीख किती आहे रे? 19 जून. 19 जून. आणि स्कॉलरशिपची त्यानंतर 1 महिन्यानं 20 जुलै. त्या एका महिन्यात आपण स्कॉलरशिपच्या प्रश्नपत्रिका घेणार आणि हा सिलेबस संपल्यानंतर ह्या महिन्यामध्ये पुन्हा एनएमएच्या प्रश्नपत्रिका घेणार. घेतोय हेच सांगायचं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण इतक्या लवकर तास घेतोय, त्यामुळे तुम्हाला चांगली सवय लागली असेल ना सकाळी लवकर उठायची. मग हेच सांगायचं किंवा मी काय काय घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये. अगदी मी तर 10 मिनिटाचा व्हिडिओ 10 मिनिटं सुद्धा बोलेल. मी तुम्हाला म्हणतोय कमीत कमी 2 मिनिटं बोला आणि व्हिडिओ स्पष्ट असावा, नाहीतर काय काय जणांचा चेहरा पण नीट दिसत नाही. छानपैकी कपडे घालायचे आणि फ्रेश आंघोळ केल्यानंतर फ्रेश असाल त्यावेळेस एक व्हिडिओ तयार करून मला पाठवा. ओके, बस करूया. बाय. बाय सर. ओके.